दिसतोय परक्याचा, आपुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, आपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं काही धागे असे मिळतात ज्याच्या आधाराने ही गोष्ट सिद्ध होत जाते की सोशल मीडियाच्या मदतीने चंदाला घरातून पळवलं गेलंय. आशा आणि पल्लवी या डोळीचं पितळ उघडं पाडण्याचा निर्णय घेतात. आशा नानांसोबत योगेश्वरला जाऊन भेटते. या नवीन घटनेबाबत कळल्यानंतर योगेश्वर सुद्धा हैराण होतो आणि आशाला मदत करायचं वचन देतो. आशा आणि पल्लवी चंदाच्या मोबाईलच्या माध्यमातून असा शोध लावतात की सोशल साईट्सवर चंदाची मैत्री कोणाकोणासोबत होती. आता पुढे. आता चंदा जर घरातून बाहेरच पडत नव्हती तर तिचे कॉन्टॅक्ट्स कसे झाले? मला याची माहिती हवी आहे की ती सोशल साईट्स वापरायची की नाही वापरायची. मी तुम्हाला हीच इन्फॉर्मेशन द्यायला आले होते इन्स्पेक्टर. अशा प्रकरणांमध्ये मुली घरच्या आत राहून सुद्धा सोशल साईट्सच्या माध्यमातून कुणाशीही कनेक्ट होऊ शकतात. यासाठी घराच्या बाहेर जायची अजिबात गरज नाहीये. शिवाय अशा प्रकरणांमध्ये हे टोळीतले लोक सोशल साईट्सचा वापर जास्त करतात. मला समजतंय तुम्ही बोलताय ते. इन्स्पेक्टर, चंदाचा मोबाईल माझ्याजवळ आहे. तुम्ही त्या मोबाईलमधून त्या सर्वांची लिस्ट काढा जे सोशल मीडियाच्या माध्यमातून चंदाशी संपर्क करत होते. तिच्याशी चॅट करायचे, शिवाय तिच्याशी बोलायचे. मला वाटतंय की तुम्ही म्हणताय त्या लिस्टमधून आम्हाला काही ना काही क्लू नक्कीच मिळेल. मी सायबर सेलच्या एक्सपर्टला तुम्हाला भेटवतो आणि ती सगळी लिस्ट कॉपी करून घेतो. विवेक साळवीला पाठवून द्या. पोलीस तर आपलं काम करतातच आहे, पण आपल्या मदतीने पोलीस ह्या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचू शकते. काय मदत पाहिजे? जुगनू काका रोज रोज इकडे येत नाहीत. चंदा एकटीच असते. पण तुम्ही सर्व तर कायम इकडेच राहता. मग तुम्ही लोकांनी चंदाला कुणाला भेटताना पाहिलंय? नाही, कुणालाच नाही पाहिलं. चंदा एका पोरासोबत दिसली होती आणि मला पाहून आश्चर्य वाटलं. पण त्या मुलाला ओळखता का तुम्ही? नाही, मी त्याला नाही ओळखत. चंदा अशी मुलगी नव्हतीच बा. म्हणजे त्याला पहिल्यांदाच पाहिलं होतं? हा, त्यानंतर तो कधीच नाही दिसला आम्हाला. किती दिवसांपूर्वीची गोष्ट असेल ही? ही 15-20 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. जर पाहिलं तर ओळखू शकाल? हा, नक्कीच. हाच असेल. म्हणजे चंदा या मुलासोबत गेली का? हो, असंही शकेल. समीर मारवा. पण तुम्ही दोघांनी जी काही माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
मला विश्वास आहे की चंदाचा पत्ता लवकरच सापडेल. नमस्कार. बाबा, ही आशा एकटीच कुठे गेली आहे? बेटा ती पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि मग तिकडून ती जुगनूच्या घरी जाईल, कारण तिला काहीही करून त्या चंदाचा शोध घ्यायचाच आहे. मला वाटतंय बाबा की अशा अवस्थेमध्ये आशा आणि पल्लवीचं हे सगळं करणं बरोबर नाही. हो बेटा, तू बरोबरच बोलतेस, पण मला हे समजत नाहीये की मी आशा आणि पल्लवीला समजावू कसं आहे. आपली या गोष्टीला हरकत नाहीये बाबा की आशा हे सगळं करते. उलट मी तर असं म्हणतेय की यावेळी आपल्यासमोर अशी समस्या आहे की कसंही करून हे 4-5 महिने निघून जाऊ देत. ते सुद्धा अशा प्रकारे की पल्लवीवर कुणाची नजर पडता कामा नये. आणि अशा वेळी आशा आणि पल्लवीचं या लढाईमध्ये सहभागी होणं मला बरोबर नाही वाटत. काहीतरी गडबड होऊ शकते ना बाबा. या गोष्टीमुळे सुहासिनी सुद्धा काळजी करत होती आणि मी सुद्धा अस्वस्थ आहे. पण आशाचं असं म्हणणं आहे की आपली लढाई लढणंच सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि लढाई महत्वाची ठरते जेव्हा ती निरपराध आणि निष्पाप माणसांसाठी लढली जाते. पण आपण याचा सुद्धा विचार केला पाहिजे ना बाबा की इथे आशा आणि पल्लवी ना कुणाशी दुश्मनी पत्करण्यासाठी आल्या आहेत ना कुठली लढाई लढण्यासाठी आल्या आहेत. तुझं म्हणणं बरोबरच आहे बेटा, पण आशाला कसं काय समजवायचं? तिने नेहमीच सत्याचा आणि न्यायाचा मार्ग निवडलेला आहे आपली लढाई लढण्यासाठी. आणि खरं सांगायचं ना तर ह्या मार्गावर मी नेहमीच तिला प्रोत्साहन दिलेलं आहे. तुमचं म्हणणं बरोबरच आहे हो बाबा, पण मी ना मनातून खूप घाबरले. भीती तर मला सुद्धा वाटते, कारण हे शहर नाही आणि तसं सुद्धा आशाने आजतागायत जे काही काम केलंय ते कायदा आणि न्याय यासाठीच केलंय. आणि आज जे करते ती खूपच मोठी गोष्ट आहे. त्यामध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टींबद्दल तिला सांगून मी तिची पावलं कशी काय मागे ओढू? आणि गायत्री, तुला माहिती आहे का, जुगनूच्या अश्रूंनी तिच्या जिद्दीला आणखीच पेटवलंय. बाबा, मी आशाचा हा स्वभाव चांगलाच ओळखून आहे. तुम्ही तर तिला नाही समजावू शकत आहात, पण मी तिला नक्कीच समजवेन. एकाच वेळी 2-2 ध्येय समोर ठेवून नाही जाता येत पुढे, आणि ना कधी 2 दगडांवर पाय ठेवता येतो. हे तिला समजून घ्यावंच लागेल. ठीक आहे बेटा, तू आशाला समजावून पहा. अगं आशा, ये बेटा बस. मम्मी, जुगनू काका खूप दुःखी आहेत. मी म्हटलं आज जेवण आपणच बनवावं, पण किचनमध्ये मला बघताच त्यांनी मला बाहेर जायला सांगितलं. मम्मी, मला त्यांचं दुःख पगवत नाहीये. तू जुगनूच्या मुलीचा शोध घ्यायचा असं ठरवलेस? त्या टोळीचं पितळ उघडं पाडायचं ठरवलेस? बरोबर आहे मम्मी, आणि ह्यासाठी मग मला काहीही करावं लागलं तरी मी करेन. शांतपणे विचार कर हा आशा. तू इथे पल्लवी बरोबर एका खास उद्देशाने आलीयस. तुला काय म्हणायचंय मम्मी? मला तुला समजावून सांगायचंय आशा. मी किंवा बाबा तुला अडवत नाही आहोत, पण ही लढाई लढण्याची ही वेळ नाहीये बेटा. अगं काय वेळेच्या गोष्टी करतेस तू मम्मी? अगं 1000 आणखीन मुलींचे आयुष्य ह्या भोवऱ्यामध्ये अडकून पडतील. मला असं म्हणायचं नाहीच आहे आशा. मला असं म्हणायचंय की या लढाईच्या लफड्यात आता आणखी दुसरं कुठलं संकट नको यायला. तू सध्या तरी या गोष्टी विसरून जा. मम्मी, फक्त एक माणूस मला असा दाखव ज्याला ही लढाई लढायची आहे. मी माझं पाऊल लगेच मागे घेईन. हे तू काय बोलतेयस आशा? हो मम्मी, प्रत्येक माणूस आपल्या आयुष्याच्या चढ उतारांमध्ये अडकून पडलेला आहे. कोणालाही पडलेली नाही की आपल्या शेजारच्या घरामध्ये काय होतंय, तो कोणत्या परिस्थितीत आहे, तो कोणत्या संकटात आहे. त्याच्याशी कुणाचा काहीच संबंध नसतो. पण जेव्हा संकट स्वतःवर येतं ना, तेव्हा तो अश्रू ढाळत बसतो. मी त्या लोकांमधलीच एक बनून नाही राहू शकत. बेटा, बेटा, मी आणि गायत्री तुला इथे आडकाठी करण्यासाठी नाही आलो, पण ज्या उद्देशाने तू इथे आलेली आहेस तो लक्षात ठेवणं तुझ्यासाठी खूपच गरजेचं आहे. लक्षात आहे नानू, पल्लवीला सुद्धा लक्षात आहे. पण जर
तुम्ही लोकांनी मला थांबवलं तर मी थांबेन सुद्धा. विसरून जाईन सर्व काही मी मम्मी. मला एक सांगा नानू, जर भगतसिंगने सुद्धा असाच विचार केला असता तर मग पूर्ण देशाने आज त्यांचं नाव असं घेतलं असतं. महात्मा गांधींनी जर तेव्हा आहे ती स्थिती स्वीकारली असती तर मग आज आपला देश स्वतंत्र झाला असता नानू. मम्मी, आपण दुसऱ्यांबद्दल बोलतो नेहमी, पण आपल्याला आपली पावलं पुढे टाकावी असं नाही वाटत. कोणीतरी पाहिजेच ना, जो देशातल्या शत्रूंविरोधात आवाज उठवू शकेल, मशाल घेऊन पुढे जाऊ शकेल. पल्लवी, त्या समीर मारवाबद्दल तुला काही कळलं का? त्याने सोशल साईट्सवर आपलं नाव जरूर समीर मारवा लिहिलंय. आय एम शुअर त्याचं नाव नक्कीच काहीतरी वेगळं आहे. बरोबर आहे आशा तुझं. त्याने साईटवर फक्त एकच फोटो टाकलेला आहे, पण माहिती तर जरा जास्तच वाढवून लिहिली आहे. त्याची माहिती तर अशी आहे की चंदासारखी मुलगी त्याच्या जाळ्यामध्ये सहज फसू शकते. घ्या चहा प्या. जुगनू काका, हा. तुम्ही या माणसाला कुठे पाहिलंय कधी? नाही, मी आता कधीच नाही पाहिलं या माणसाला. कोण आहे हा? जुगनू काका, हा तोच आहे जो फूस लावून चंदाला पळवून घेऊन गेलाय. समीर मारवा हे त्याचं खरं नाव नसू दे, पण त्याच्या फोटोची ओळख पटलेली आहे. हो आशा, पण आपल्याला तर हा शोध घ्यायचा आहे की हा ॲक्च्युली आहे तरी कोण, कुठे राहणार आहे. माहिती आहे, ही माहिती काढण्याची बेस्ट पद्धत कुठली आहे? आपण त्याचा हा फोटो सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये पाठवून देऊ आणि ह्याच फोटोला आपण वर्तमानपत्रातून पब्लिश पण करू. पण पल्लवी, ह्यामुळे तर तो अलर्ट होऊन जाईल. हो आशा, मला पण तर तेच हवंय. जरा विचार कर, ह्याचा फोटो कुणीही ओळखला ना तर आपल्याला हे लगेच कळेल की हा माणूस कोण आहे, काय करतो, कुठून आलेला आहे. पण हो, आपल्याला हे सगळं अशा प्रकारे केलं पाहिजे ज्यामुळे त्याला आपल्याबद्दल काही सुद्धा कळता कामा नये की हा आपण सगळं करतोय. जेवण तयार करतोय, तुम्ही दोघी या जेवायला. पण काय करायचं आता? पल्लवी, हे प्रकरण सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एखाद्या सायबर सेल ऑफिसरची मदत घ्यावी लागेल. हो आशा, माझा एक बँगळुरूमध्ये फ्रेंड आहे. कॉलेजमध्ये तो माझ्या बरोबरच होता. आजकाल तो तिकडे बँगळुरूमध्ये सायबर सेलमध्ये काम करतोय. आपण हा फोटो आणि सोशल साईटचा ॲड्रेस त्याला पाठवून देऊया. तो लगेचच माहिती काढून सांगेल आपल्याला की हे सर्व काही कुठल्या कम्प्युटरवरून ऑपरेट झालेलं आहे. आणि हो, तो आपल्याला त्याचा IP ॲड्रेस पण देईल. हा पल्लवी, बरोबर आहे तुझं. जर ही सोशल साईट एखाद्या मोबाईलवरून ऑपरेट केली गेली असेल तर मग त्या मोबाईलचा IMEI ॲड्रेस माहिती करता येऊ शकतो आणि त्या सेमवरून त्या माणसाचं नाव आणि ॲड्रेस सुद्धा माहिती करता येऊ शकतं. पल्लवी, तू तर क्राईम ब्रांचमध्ये असायला पाहिजे होतंस. हो, एक वकील असतोच अर्धा डिटेक्टिव्ह. आणि तसं सुद्धा क्रिमिनल लॉयर असण्याचा हाच तर एक फायदा असतो की तिला क्राईमचे सगळे खाचखळगे माहिती असतात. चल मग, तुझ्या मित्राला फोन कर आणि त्याला सगळ्या डिटेल्स देऊन टाक आणि त्याला सांग की समीर मारवाची सगळी माहिती आपल्याला जरा लवकर दे म्हणून. हो. बरं ऐक, ती फ्रेंड रिक्वेस्ट आपण पाठवली होती, तुला मेसेज आला? हो आशा, रिक्वेस्ट ॲक्सेप्ट झाली आहे, पण अजून त्यावर काही मेसेज नाही आला. किती विचित्र योगायोग आहे की आशा आणि पल्लवी या दोघींचे विचार एकसारखेच आहेत. दोघीही एकमेकींसाठी काहीही करायला तयार आहेत. दोघींनी करिअर सुद्धा एकच निवडलं. ह्याला नशीब म्हणायचं
की आणखीन काही? दोघींच्याही आयुष्यात विजयचा हस्तक्षेप होता आणि आता पल्लवी विजयच्या मुलाला जन्म देणार आहे आणि आशा त्या मुलाची आई म्हणून ओळखली जाणार आहे. काय योगायोग आहे हा, नशिबाचा कसला खेळ आहे हा. ये गायत्री, बस बस. तुम्ही औषधं घेतलीत बाबा? घेतो थोड्या वेळाने. या पल्लवी आणि आशा कुठे गेले? बाबा त्या मोबाईलवर सोशल साईट्सवर सर्फिंग करतायत आणि फोनवर सुद्धा कुणाशी तरी बोलतायत. मला वाटतं या त्या माणसाचा शोध घ्यायचा प्रयत्न करतायत ज्याच्याबरोबर जुगनूची मुलगी चंदा पळून गेली. बाबा एक गोष्ट सांगू मी, आशा तर ऐकणाऱ्यातली नाहीच आहे. बरोबरच बोलतेस बेटा. आता आपल्याला काहीही करून हे प्रकरण सांभाळून घ्यायचंय. हे रहस्य लपवून ठेवायचंय. बाबा मला पल्लवीची खरंच खूप काळजी वाटते. स्वतःच्या आयुष्याशी आणखी किती खेळ खेळणार आहे ती. जर ही गोष्ट आज ताईला चुकूनही समजली ना तर तिला किती दुःख होईल. तुला यासाठीच तर इकडे बोलावून घेतलंय, म्हणजे तुला हे सगळं नीट कळावं. आपण हे सगळं सांभाळण्याचा प्रयत्न तर करूच बाबा, पण फक्त आपल्यालाच वाटण्याने काय होणार आहे सांगा. हो बेटा, तू बरोबरच बोलतेस. जर अशी काही परिस्थिती आलीच तर खूप मोठं संकट आपल्यासमोर उभं टाकेल. हे तर खूपच बरं झालंय की मी रंजनाला सांगून ठेवलंय आणि अभिजित यायला अजून थोडा वेळ आहे. परमेश्वर करो आणि 4-5 महिने कसे बसे निघून जाऊत. आणि बाबा फक्त अभिजितचाच प्रश्न नाहीये, शहरातून कोणी दुसरं आलं तर, जसं की बलराजजी किंवा विजय. रेखा ही भाग्याची. विजय काय झालं? तू मम्माला भेटून येतोयस ना आता? हो दीदी, मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि मम्माला भेटलो. पण मला तर काही कळेनासच झालंय की मम्मीच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे. ती नेमका कसला विचार करते. काय काय झालं रे? आता तूच सांग दीदी. मम्मी इथे आहे आणि तिकडे गावामध्ये नाना आणि पल्लवी आशाची देखभाल करण्यासाठी थांबलेले आहेत. मग माझं हे कर्तव्य नाहीये का की मी एकदा गावी जाऊन आशाची तब्येत वगैरे बघून यावी? अगदी खरंय, तू तर गेलंच पाहिजेस. तू गेलास तर आशाला सुद्धा खूप बरं वाटेल आणि हिंमतही वाढेल तिची. आणि जर तू नाही गेलास ना तर आशा असा सुद्धा विचार करेल की तुला तिची काळजीच नाहीये. हो दीदी, आणि यासाठीच मी असं म्हणत होतो की मी एकदा जाऊन आशाला भेटून येतो. पण मम्मीने तर मला स्पष्टपणे नाही म्हणून सांगितलं. का पण? का नाही म्हणाली ती? आज सगळ्यात मम्मी माझ्याशी कधीही अशा पद्धतीने नाही बोलली. पण आज तर मला मम्मीने एकदम बेरडपणे सांगितलं की जोपर्यंत मी नाही सांगत तू गावी आशाला भेटू शकत नाहीस. ममाच्या या वागण्याचा अर्थ तर मला समजतच नाहीये. पण जर ममाने असं सांगितलंय ना तर काही विचार करूनच सांगितलं असेल. मी सुद्धा तेच समजून घेण्याचा प्रयत्न करतोय दीदी की मम्मीने असा कोणता विचार करून मला गावी जायला नकार दिलाय. ममाला मी सुद्धा विचारीन याबद्दल. तू नको काळजी करूस, मी निघते आता. ममाला भूक लागली असेल ना. वाह बेटा वाह, मजा आली आज. गावातल्या वातावरणाची तर मजा काही औरच आहे. माहितीये, मला माझ्या बालपणीचे दिवस आठवले. अच्छा. मालक, काल रातच्याला तुम्ही त्या पोराला शोधायला गेला होता, त्याचा काही पत्ता लागला का? नाही जुगनू काका, आत्तापर्यंत काही समजलं नाहीये, पण माझ्या मते आजच कळेल त्याच्याबद्दल. खरंच? हो, आम्ही आपल्यातर्फे त्याच्यापर्यंत पोहोचण्याची पूर्ण तयारी केली आहे. बेटा, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला जो प्लॅन करायचा आहे तो करा, पण पोलिसांची मदत जरूर घ्या. हो नानू, कारवाई तर पोलीसच करतील. आम्ही तर फक्त त्या माणसाला तुरुंगापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आणि चंदाला त्याच्यापासून सोडवायचंय. कितीतरी दिवस मी घरी जायचोच नाही बघा.
एकटी राहायची तिथं चंदा. आता वाटतं की जर मी घरीच राहिलो असतो तर हे सगळं नसतं झालं. मी तर या भ्रमामध्ये राहिलो की माझी चंदा कुणाच्या बी भुलवण्याला नाही भुलणार. खूपच समजूतदार आहे ती पोरगी. जुगनू काका, समजूतदार लोकच स्वप्न पाहतात ना. आणि चंदाला तिच्या स्वप्नांनीच पाऊल पुढे टाकण्यासाठी भाग पाडलं असणार. काळजी करू नकोस जुगनू. मला पूर्ण खात्री आहे की तुझी मुलगी लवकरच सापडेल. सगळं काही चांगलं होईल. मी आशाला समजवण्याचा खूप प्रयत्न केलाय की या बाबतीत काही घाईगडबड नको करूस, पण ती माझं काही ऐकून घ्यायला तयारच नाही. पण मावशी, उशीर केला तर असं नको व्हायला की खूप उशीर होऊन जाईल. इथे आपली लढाई लढणं मुश्किल होऊन बसलंय आणि तुम्ही दुसऱ्यासाठी लढाई लढायला चाललात. पण मावशी, अगं माणुसकी नावाची पण काही चीज असते ना. जर एक माणूसच दुसऱ्या माणसाच्या उपयोगी नाही पडला तर काय होणार? म्हणजे तुम्ही दोघींनीही निर्णय घेतलेलाच आहे की कुणाचंही काही ऐकायचं नाही. रेखा ही भाग्याची. आशा, बरं झालं तू आलीस. हे बघ, समीरचा मेसेज आलाय. काय लिहिलंय त्याने? त्याने लिहिलंय की मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. आणि लिहिलंय की तुम्ही फक्त हे सांगा की तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायचंय, शिवाय काय बनण्याचं स्वप्न आहे. ओ, तर ह्या लोकांकडे मुलींना जे बनायचंय ते बनवण्याची क्षमता सुद्धा आहे. मी त्याला लिहिलं होतं की आम्ही 4 बहिणी आहोत आणि माझ्या लहान बहिणींना शिकवायचंय. मला आयुष्यामध्ये काहीतरी करायचंय, तर तुम्ही मला मदत करू शकता का? हे बघ त्याचं उत्तर आलंय. पल्लवी, आपल्याला उत्तर खूप विचार करून दिलं पाहिजे. हो, बरोबर आहे तुझं. मग सांग ना, काय लिहू, काय बनायचंय म्हणून सांगू मी? गावात राहणाऱ्या मुलीला काय काय करायचं असू शकतं? नेमकं काय बनायचं असेल तिला? अगं, गावात राहणाऱ्या मुलींच्या मनामध्ये कुठेतरी ऍक्टिंग करायचं खूप मोठं वेड असतं. थोडंसं कोणी कौतुक केलं ना त्यांचं की त्यांना वाटायला लागतं की हे सगळं सोपंच आहे. हो आशा, मावशी अगदी बरोबर बोलते. मला हेच लिहायला पाहिजे की मला ऍक्टिंग करायची आहे. पण लिहिताना थोडं वाढवून चढवून लिही की मला डान्स येतो आणि माझ्या डान्सची सगळेजण खूप प्रशंसा करतात. मी खूपदा ॲक्टिंग पण केलेली आहे आणि सगळे मला म्हणतात की मी ॲक्ट्रेस व्हायला हवं. पण मुंबईमध्ये माझी कुणाशी ओळख नाही आहे. हो आशा, मी सर्व अजून घोळवून लिहीन, म्हणजे त्याला आपल्यावर संशय नको यायला. बघच, तो त्याच्या उत्तरात हेच म्हणेल की मुंबईमध्ये त्याच्या खूप ओळखी आहेत. सगळे डायरेक्टर्स, प्रोड्युसर्स त्याच्या अगदी खूप ओळखीचे आहेत. पल्लवी, त्याच्या आधी आपल्याला या गोष्टीची माहिती काढायला पाहिजे की इकडे आजूबाजूला किती गावं आहेत आणि त्या आजूबाजूच्या गावांमधून किती मुली गायब झाल्यात. आशा, तुझं अगदी बरोबर आहे, पण आपल्याला आजूबाजूच्या गावची नावं सुद्धा नाही माहीत. पण जुगनू काकांना तर माहिती असतील. आणि मग वर्तमानपत्रातली खूपशी कटिंग्स आहेत आपल्याजवळ. मग आपण जुगनू काकांना विचारलं तर? हां, हे ठीक राहील. ठीक आहे, मी त्यांच्याशी बोलून घेते. गायत्री, तू इथे बसलीस? हो बाबा, गावची मजा अनुभवते. हो बेटा, ही तर खरी गोष्ट आहे. ही पल्लवी आणि आशा कुठे गेले? बाबा, त्या दोघी जणी बाहेर गेल्यात आणि त्या टोळीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधण्याच्या मागे लागले. या मुलींकडे पाहिल्यावर ना, एकीकडे तर गर्वाने मन भरून येतं आणि दुसरीकडे भीती पण वाटते बाबा, की त्या कुठल्या भयंकर अडचणीत अडकायला नको. हो बेटा, भीती तर मला सुद्धा वाटते. शिवाय त्याचं एक कारण हे आहे की आपण पल्लवी आणि आशावर खूप प्रेम करतो. त्यामुळेच त्यांच्याबद्दल असले विचार आपल्या मनामध्ये येतात. ना शांतपणे झोपू शकतोय, ना शांतपणे जगता येत.
आता बघा सारखा सारखा माझ्या पोरीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर फिरत असतो. इन्स्पेक्टर साहेब ठाऊक नाही कुठे असेल, कोणत्या परिस्थितीत असेल. ज्याने चंदाला पळवून नेलं होतं त्यांनी मला भेटायला बोलवलंय. तुला पण कशासाठी? मम्मी, त्याचं बकोटं धरण्या अगोदर मला त्याला भेटणं खूप गरजेचं आहे. मग काय तुम्ही दोघी तिथे जाणार आहात? नाही मम्मी, मी एकटीच जाऊन भेटेन.